नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, काय झाले माहिती आहे काय, लई दिवस झालं हो आमच्या घरात काही खाटखूट केलेलंच नाही बघा. त्यामुळं कसं जीवाला काही चैन पडे ना बघा. आणि त्यात काय झाले माहिती आहे का, आमचं रोहन डोंगरे म्हणून दोस्त आहे, कोल्हापूरचा दोस्त आहे. गडी असतो पुण्याला कॉलेजला, त्यामुळे त्याला बी कसं इकडं कोल्हापूरला आला की काहीतरी असं मस्त झणझणीत खाऊन गेलेला असतोय. आणि तिकडे गेल्यावर त्याला बी चैन पडत नाही. म्हणला दादा वहिनी एक रेसिपी सांगतो बघा, म्हणला करा की. मग म्हणलं सांगा की. मग म्हणला तांबडा पांढरा रस्सा आज करा म्हणला. त्यामुळं कसं आम्हाला बी लई दिवस झालं चैन पडत नव्हतं. त्यात रोहन दादानी सांगितलं ही रेसिपी, त्यामुळं आज असणार आहे मस्तपैकी तांबडा पांढरा रस्सा असणार आहे बघा. त्यामुळं मंडळी एकदम करायला सोपी ही रेसिपी बघून का नाही मंडळी, कोण पण अगदी सहज आपण करू शकताय आणि त्याचा आनंद घेऊ शकता अशा पद्धतीची रेसिपी आहे. आणि त्याच्यासोबत खायला मंडळी तांदळाची भाकरी असणार आहे. त्यामुळं कसं एकदम झकास म्हणजे झकासच वेत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि शेवटी आपलं नेहमीप्रमाणेच असणार आहे प्रश्न मंजुषा. प्रश्नाचं उत्तर बरोबर कोण कमेंट करेल त्यांना मिळणार आहे आपलं गावाकडची टेस्ट मसाला बक्षीस. चला मंडळी सुरुवात करूयात या रेसिपीला. कारभारने कसं म्हणतेस? चालतंय की. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत तांबडा पांढरा रस्सा आणि त्याबरोबर आहे ना आपण तांदळाचं भाकरी पण बनवणार आहोत. तांबडा पांढरा रस्सा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. हे बघा, आता आपण इकडे नाही 2 किलो चिकन घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि इकडे आपण 2 कांदा आहे ना आपण पातळ चिरून घेतलेले आहे. आणि इकडे बघा आलं लसूण घेतलेले आहे आणि खोबरं असं आपण चिरून घेतलेले आहे. कोथिंबीर घेतलेले आहे, आपले घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, तमालपत्र आणि तीळ घेतलेले आहे. आणि इकडे आपण लवंग दालचिनी मिरे घेतलेले आहे आणि 2 आपण येलदोड सुद्धा घेतलेले आहे, जिरं घेतलेले आहे. आणि इकडे आपण हे खोबरं घेतलेले आहे, हे वल्ल खोबरं आहे, असं मी थोडंसं आहे ना किसून घेतलेले आहे. आणि इकडे बघा आपण हे आलं थोडंसं आपण किसून घेतलेले आहे. आणि इकडे आपण हे लसूण आहे ना बारीक करून घेतलेले आहे कलबत्त्यात. मीठ घेतलेले आहे, हळद पावडर घेतलेले आहे आणि इकडे आपण तेल सुद्धा घेतलेले आहे. आता आपण चूल पेटून घेऊया. तर बघा आता चूल पेटलेले आहे. आता आपण चुलीवरती एक भांडं ठेवूया आणि त्यामध्ये आपण घालूया, आपण इकडे तीळ वगैरे घेतलं होतं ना घालूया. बघा आता सगळे लवंग दालचिनी मिरं वगैरे घालते. ह्यामधलं आहे ना आपल्याला थोडं थोडं हे लवंग दालचिनी मिरं घालायचं आहे. आणि मी थोडं आहे ना हे ठेवणार आहे का, म्हणजे आपण पांढरा रस्सा करणार त्यासाठी आपल्याला नंतर लागणार आहे. जिरं सुद्धा घालते आणि आपण हे ना भाजून घेऊया. थोडंसं आपल्याला आहे ना गरम करून घ्यायचं आहे. गरम झाले की आहे ना मसाला पटकन बारीक होतोय, त्यामुळे असं आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. बघा ते थोडंसं गरम झालेलं आहे. तर आपण ह्यामध्ये आहे ना तमालपत्र पण घालूया आणि सगळं मिळून आहे ना आपल्याला आता हे गरम करून घ्यायचं. चांगलं असं आहे ना भाजायला पाहिजे. जिरं वगैरे चांगलं असं भाजलं ना मस्त सुगंध पण सुटते आणि मसालासुद्धा पटकन असं बारीक होते. त्यामुळं असं आपल्याला चांगलं असं आहे ना हे भाजून घ्यायचं. हे बघा भाजल्यावर तिळाचा कसा आवाज येतो म्हणजे आपण ओळखायचं, म्हणजे हे तीळ वगैरे आहे ना चांगलं असं हे भाजलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. सगळं गरम झालेलं आहे मसाला. हे परत चुलीवरती ठेवते आणि ह्यामध्ये आपण घालूया खोबरं. खोबरं सुद्धा आहे ना आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे. लालसर होसपर्यंत आहे ना खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं. अगोदर तसंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आणि नंतर आपल्याला थोडंसं तेल सोडून आहे ना चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं. हे बघा आता खोबरं आहे ना चांगलं असं परतलेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये थोडंसं आपल्याला आहे ना तेल सोडायचं आणि तेलामध्ये आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं. हे बघा आता पूर्ण सगळं खोबरं आहे ना असं लालसर झालेले आहे. तर खोबरंसुद्धा मी काढून घेते आणि ह्यामध्ये आपल्याला आता घालायचं आहे कांदा. आपण हे उभं पातळ चिरून घेतो, त्यामधला आपल्याला निम्मा कांदा घालायचा आहे आणि आलं लसूण पण घालते त्याबरोबरच. आणि थोडंसं मी कांदा बाजूला ठेवते. ते आपण सुक्का बनवणार आहे त्याला आपण ते थोडंसं कांदा वापरणार आहे. आणि हे कांदा आपल्याला आहे ना पूर्ण असं लालसर होसपर्यंत हे परतून घ्यायचं. थोडंसं ह्यामध्ये आपण तेल सोडूया आणि चांगलं असं लालसर होसपर्यंत आपण हे कांदा लसूण आलं वगैरे आहे ना पूर्ण असं आपल्याला परतून घ्यायचं.
आपण मसाला किती भाजून घेतो ना तेवढं आपलं मसाल्याला चव चांगलं उतरते. बघा आता आपण कांदा लसूण आलं आहे ना पूर्ण असं लालसर होईपर्यंत ते परतून घेतलेले आहे. बघू शकते कांद्याचं वगैरे पूर्ण असं कलरसुद्धा बदललेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. आणि इकडे आपण हे खोबरं काढून घेतलं होतं ना त्यामध्येच आपण हे कांदा वगैरे आपल्याला काढून घ्यायचं. आता मी हे बाजूला ठेवते आणि चुलीवरती आपण दुसरं एक पातेलं ठेवूया आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. हे बघा आता तेल घातलेलं आहे. थोडंसं आपल्याला तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला थोडंसं आलं लसूण घालायचं आहे. बघा आता आपण इकडे आहे ना हे लसूण आहे ना आपण बारीक करून घेतलेले आहे आणि हे आलं थोडंसं आपण खिसून घेतलेले आहे. खिसून घेतल्यामुळं काय होते मस्त चवीला चांगलं उतरते. आता आपण लसूण घालूया. थोडंसं आपल्याला फोडणीला आता इथं म्हणजे उकडून घ्यायला आपल्याला लसूण घालायचं आहे, आलं लसूण. आणि थोडंसं आपल्याला पांढरा रस्साला हे आलं लसूण घालायचं आहे. आणि आपण कधी पण करताना ना चिकन मटण वगैरे आपल्याला कांदाचं हे फोडणी द्यायचं नाही, आलं लसणाचंच फोडणी द्यायचं. म्हणजे चवीला आहे ना चांगलं लागतो, चांगलंसं चव पण उतरते. आलं लसूणसुद्धा चांगलंसं परतलेलं आहे. तर आता आपण इकडं हे 2 किलो चिकन घेतलं होतं ना तर आपण ह्यामध्ये घालूया. पूर्ण असं आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. बघा असं आपल्याला आहे ना फोडणीमध्ये चिकन घालून ना पूर्ण असं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं असं आपल्याला खालीवर करून आहे ना सगळं आपल्याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं. आता आपण सगळं असं एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण यामध्ये घालूया मीठ. मीठ घातलेले आहे. परत मी सगळं एकजीव करून घेते. असं आपण तेलात परतून घेतल्यामुळं ना चिकनचं थोडंफार कलरसुद्धा बदललेले आहे. आणि आपल्याला ह्यामध्ये आता दुसरं काहीच वापरायचं नाही. आपण मीठ वगैरे घातले ना त्यामुळं चिकनला पाणी सुटते. त्याच पाण्यामध्ये आपल्याला थोडंफार चिकन उकडून घ्यायचं आहे. तर ह्याच्यावरती आपण झाकण लावूया. एक मी ताट ठेवते आणि ताटावरती आपल्याला पाणी घालायचं आहे. आपल्याला ताटामध्ये किती पाणी बसतं ना तेवढं आपल्याला पाणी घालायचं. आणि गार पाणी आपल्याला जरासुद्धा वापरायचं नाही. असं आपल्याला ताटावरती पाणी गरम करूनच आहे ना घालायचं आहे. आणि एक 10 मिनिटं आहे ना असंच आपल्याला ते चिकन आहे ना उकडून घ्यायचं आहे. ते पाणी सुटून त्या पाण्यामध्ये आहे ना थोडंफार चिकन शिजतोय आणि तोपर्यंत वरचं पाणी आपण ठेवलंय ना ते पण गरम होईल. हे बघा आता आपण इकडे पाटा वरवंटा घेतलेले आहे आणि इकडे आपण हे वल्लं खोबरं घेतलं होतं ना. आपल्याला हे वल्लं खोबरंपासून आहे ना आपल्याला पांढरा रस्सा बनवणार आहोत. तर ते आपण पाट्यावरती घालूया. आणि थोडंसं आपल्याला ह्यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे. असं आपल्याला वलसर करूनच आहे ना हे बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडंसं मी पाणी घालते आणि चांगलंसं आपण खोबरं आहे ना वाटून घेते. म्हणजे आपल्याला आहे ना हे खोबरंमधलं आपल्याला रस काढून घ्यायचं आहे. नुसतं आपल्याला हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघ असं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आहे ना पूर्ण असं आपल्याला बारीक हे वाटून घ्यायचं आहे. ह्यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही. फक्त आपल्याला असं खोबरंच हे वाटून घ्यायचं आणि आपल्याला आहे ना ओलं खोबरंच वापरायचं. हे बघा असं आपण पाट्यावरती वाटल्यामुळं ना असं पूर्ण बारीक होते आणि यामधलं असं चांगलंसा रस पण निघतोय. असंच आपल्याला पूर्ण असं बारीक हे वाटून घ्यायचं. बघा आता आपण पाट्यावरती ना थोडं थोडं पाणी काढून हे चांगलंसं आपण आहे ना हे खोबरं असं वाटून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं. बघा आता आपण इकडे मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण इकडे कापड घालूया. हे सुतीचं कापड घेतलेले आहे
आणि त्याच्यावरती आपल्याला सगळे खोबरं आपण बारीक वाटून घेतलं होतं ते घालायचं. तर हे बघा आता आपण पूर्ण असं आपल्याला आहे ना खोबऱ्याचं पाणी असं आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे. असं या पद्धतीने आपल्याला सगळं ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. पूर्ण असं दाबून दाबून सगळं आपल्याला ह्यातलं पाणी काढून घ्यायचं. बघा असं सगळं पूर्ण पिळून आहे ना ह्यातलं सगळं मी रस काढून घेतलेले आहे. आणि हे बघा थोडंसं खोबरं राहिलं ना आपल्याला ते मसाल्यामध्ये घालून ते बारीक करून घ्यायचं आहे. ते तांबडा रस्साला होतं आहे. बघा असं थोडंफार आहे ना असं खोबरं शिल्लक राहतं आहे. आणि त्यामध्ये आपण घालूया आपण इकडं सगळं हे मसाला बारीक करून घेतो ना आलं लसूण कांदा खोबरं ते घालायचं. आणि इकडं आपण हे सगळं खडे मसाला बारीक करून घेतो ते पण घालते. कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घालून आहे ना आपल्याला पूर्ण असं हे बारीक वाटून घ्यायचं आहे. असं थोडं आहे ना असं आपल्याला पुढे घेऊन असं पूर्ण असं बारीक वाटून घ्यायचं. बघा आता आपण सगळे खडे मसाला आणि कांदा खोबरं आलं लसूण वगैरे ना पूर्ण असं आपण बारीक करून घेतलेले आहे. थोडंसं असं मोठं ठेवलेलं आहे म्हणजे खाताना मस्त चविष्ट लागते. बघा आता आपण हे सगळं पाट्यावरती आपण हे मसाला आहे ना काढून घेऊया. थोडं पाणी घालून आहे ना असं मी बारीक करून घेतलेले आहे. आता काढून घेते. तर आता आपण मसाला वगैरे सगळं बारीक करून घेतलेलेच आहे. आता 10 मिनटं झालेले आहे. आता आपण चिकनला पाणी सुटले का नाही बघूया. तुम्ही बघू शकताय आपण वरती ताटामध्ये पाणी ठेवलं होतं आणि ते पण पूर्ण असं गरम झालेले आहे. आता चिकनला आता भरपूर असं पाणी सुटलेले आहे. पण सगळं आहे ना आपण सगळे एकजीव करून घेऊया. आपण मीठ घातल्यामुळं ना चिकनला चांगलंसं पाणी सुटते. तर मी बघते चिकन कितीपर्यंत शिजले. हे बघा आता थोडंफार आता चिकनसुद्धा शिजलेले आहे. अजून आपल्याला पूर्ण चांगलंसं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण आहे ना इकडं ताटामध्ये पाणी आपण गरम करून घेतलं होतं ना ते पाणी घालूया. आपल्याला तांबडा रस्सा किती करायचा ना तेवढं आपल्याला इथंच पाणी गरम करून घालायचं. मी परत आहे ना पाणी घालते. तर इकडे मी पाणी घेते. असंच आपल्याला गरम पाणी करून आहे ना घालायचं आहे. आता आपण आहे ना असं गरम पाणी घातलेले आहे. आता आपण चिकन चांगलंसं शिजवून घेऊया. चला आता बराच वेळ झालेला आहे. आता आपण चिकन शिजले का नाही बघूया. झाकण काढते. आता पाणी गरम झालेले आहे ते परत आपण यामध्येच घालूया. आता आपण चिकन शिजले का नाही बघायचं आपल्याला. हे बघा आता चिकनसुद्धा चांगलंसं शिजलेले आहे. असं फोडी होते. आता आपल्याला आहे ना हे खाली काढून घेऊया. हे बघा आता मी खाली काढून घेते. आणि चुलीवरती आहे ना आपण दुसऱ्या कढई ठेवूया. आणि कढईमध्ये आहे ना तेल घालते. तेल आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे. बघा आता 2 चमचे तेल घातलेले आहे. आता आपण तेल गरम करून घेऊया. आता तेल गरम होईपर्यंत आहे ना आपण हे सगळं आपण चिकन शिजलेले आहे त्यातलं सगळं पाण्यातलं आहे ना आपल्याला काढून घ्यायचं आहे. पूर्ण असं आपण मौसूद चिकन शिजवून घेतलं ना म्हणजे खायला पण चांगलं लागते. तेव्हा आता तेल गरम झालेले आहे. तर आपण यामध्ये कांदा घालूया. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं. जरासुद्धा आहे ना कांदा आपल्याला कच्चा ठेवायचा नाही. पूर्ण तळायला पाहिजे परतायला पाहिजे.
हे बघा आता कांदा सुद्धा परतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया. आपण इकडे मसाला हे बारीक करून घेतलं, त्यामधलं आपल्याला थोडंसं मसाला आहे ह्यामध्ये घालायचं आणि चांगलं आपल्याला परतून घ्यायचं. म्हणजे थोडंसं मसाला घालतो. तर आता मसाला चांगलासा परतलेले आहे. हे बघा अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे. कांदा लसूण मसाला मस्त झणझणीतपणा आहे आणि कलर सुद्धा चांगला आहे आणि खायला पण खूप चविष्ट आहे. आता आपण हे मसाला आहे ना इथं घालणार आहे आणि तुम्हाला पण आहे ना गावाकडची चव अनुभवायचं असेल तर आपल्या गावाकडची टेस्ट मसाला तुम्ही पण ऑर्डर करा. तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल. आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ऑर्डर करू शकता. मग आता पूर्ण असा आपल्याला मसाला घालून आहे ना चांगलंसं परतून घ्यायचं आहे आणि हे मसाला आहे ना वर्षभर ठेवलं तरी पण काय होत नाही. आणि यामध्ये आपण थोडंसं आपल्याला आहे ना हळद पावडर पण घालायचं. थोडंसं घालते. आपण चिकन उकडून घेताना आणि त्यामध्ये आपण हळद पावडर वापरलं नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं वापरायचं आहे. आणि आपण इकडे आळणी पाणी घेतलं होतं ना ते थोडंसं आपण ह्यामध्ये घालूया आणि मसाला आपल्याला चांगलाच आहे ना हे शिजवून घ्यायचं. त्यासाठी आपल्याला थोडंसं त्या आळणी पाण्यातलं घालून आहे ना आपल्याला हे मसाला पूर्णपणे शिजवून घ्यायचं. आता मसाला पूर्ण मौसूद झालेले आहे. आपण इकडं चिकन पुडी आपण काढून घेतलं होतं ना ते घालूया. चांगलाच आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. पूर्ण थोडंसं असं मसाला आहे ना असं वलसर व्हायला पाहिजे, म्हणजे सगळं चिकनला आहे ना चांगलासा मसाला लागतो. अजून थोडंसं आहे ना इथं आणि पाणी घालतो आणि 1-5 मिनिटं आपल्याला असं त्याने शिजवून घ्यायचं. आणि यामध्ये आपण चिकन उकडून घेताना मीठ घातलेलंच आहे, तरीसुद्धा आपल्याला बघून आहे ना थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे चवीपुरतं आपल्याला वापरायचं. तर असं आपल्याला असं मसालेदार असं व्हायला पाहिजे चिकन सुक्का. तर बघा आता 5 मिनिटं झालेले आहे. चांगलंसं आपलं हे चिकन सुक्का तयार झालेलं आहे, बघू शकता. वरून थोडंसं मी कोथिंबीर टाकते. आपण ते मसाल्यामध्ये आहे ना पण कोथिंबीर घालून ते बारीक करून घेतलेलेच आहे, त्यामुळे मी थोडंसं घातलेले आहे. बघा आता 5 मिनिटं झालेले आहे. तर आपण ह्याच्यावरती आहे ना कोथिंबीर घालूया आणि चांगलंसं आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. मस्त आपलं आहे ना हे चिकन सुक्का तयार झालेले आहे. हे बघा आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आपल्याला आता हे तांबडा रस्सा तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण पातेलं ठेवतो चुलीवरती आणि त्यामध्ये आपण तेल घालूया. तेल गरम करून घेऊया. आता तेल गरम झालेले आहे. तर आता आपण यामध्ये पण इकडं मसाला बारीक करून घेतलं ते घालायचं. चांगलाच आपल्याला मसाला आहे ना असं परतून घ्यायचं. मसाला चांगलासा परतला ना चांगलंसं तेल सुटतंय, त्यामुळं असं आपल्याला चांगलंसं आहे ना हे परतून घ्यायचं. आता मसाला चांगलासा परतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपलं घरचं कांदा लसूण मसाला. हे तुमच्या ऑडियन्सनुसार आहे तुम्ही घालू शकताय. आणि थोडंसं आपण आहे ना हळद पावडर पण घालूया. हे देशी हळद पावडर आहे, कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय. आपण सगळ्यांना असं एकजीव करून घेऊया हा मसालामध्ये. आणि थोडंसं आपण आहे ना ह्यामध्ये सुद्धा आळणी पाणी घालूया, म्हणजे मसाला चांगलाच आहे ना परतायला पाहिजे. त्यासाठी आपण थोडंसं इथं आळणी पाणी घालून आहे ना हे मसाला पूर्ण आपल्याला असं शिजवून घ्यायचं.
1-2 मिनटं आपण तेल सुटूसपर्यंत आहे ना आपण हे मसाला परतून घेऊया. बघ आता मसाला चांगलासा परतलेला आहे. तर आता आपण ह्यामध्ये आहे ना आपण इकडे पाणी काढून घेतलं होतं ना ते घालूया. आता आळणी पाणी घातलेले आहे. अजून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आणि आपल्याला थोडंसं आहे ना पांढऱ्या रसासाठी आपल्याला ठेवायचं आहे हे आळणी पाणी. एवढं मी ठेवते बाजूला. बघा आता आपण हे घरचं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळं ना पाणी घातलं तर आत्ताच पाणी घातलेले आहे. मस्त असं लाल भडक असं तरी आलेले आहे. मीठ घालते आणि चांगलंसं आपण एक 5 मिनिट हे शिजून घेऊया. हे बघा मस्त आहे ना तांबडा रस्सा चांगलासा शिजलेला आहे. बघू शकता आणि तरी पण खूप छान आलेले आहे. हे बघा लाल भडक असं आहे ना हे तरी आलेले आहे. आपले घरचं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळं ना मस्त असं तरी पण येतोय. आणि आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया. इथंच मी बाजूला ठेवते आणि आपल्याला आहे ना पांढरा रस्सा करून घेणार आहे. त्यासाठी आपण दुसरं एक पातेलं ठेवलेले आहे. तर त्यामध्ये आपण घालूया तेल. एक चमचाभरच तेल घातलेले आहे. आता आपण हे तेल थोडंसं आपण गरम करून घेऊया. तर एव्हा आता तेल गरम झालेले आहे. तर तमालपत्र घालते आणि हे लवंग दालचीन मिरं आणि येलदोड घेतलं होतं ना ते घालूया. असंच आपल्याला अखंडच घालायचं आहे म्हणजे चव चांगलं उतरते. आणि इकडं लसूण आणि आलं बारीक करून ते घालूया. आलं लसूण घातल्यामुळं ना मस्त आहे ना चव उतरते. हे बघा आता आलं लसूणसुद्धा आपण चांगलं असं परतून घेतलेले आहे. आणि आलं लसणाचं फोडणी दिल्यामुळं ना मस्त आहे ना चव उतरते. तर आता चांगलं असं परतलेले आहे. तर आता आपण इकडं ते नारळाचं आपण पाणी काढून घेत होतं ना ते घालायचं. आणि आपण इकडं ते आळणी पाणी घेतलं होतं ना ते घालते. व आता आपण ह्यामध्ये ना थोडंसं आपण मीठ घालूया चवीपुरतं. आणि आपल्याला ना एकच उकळी काढून घ्यायचं आहे. जास्तसुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचं नाही. एक उकळी झाली की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. हे बघा आता चांगलंसं आहे ना उकळी आलेले आहे. आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया. मस्त लागतो. हे बघा आता आपण खाली ठेवलेले आहे. तर आता आपण चुलीवरती आहे ना एक तवा ठेवूया. आणि तव्यामध्ये आहे ना मी थोडंसं पाणी घालते. आपल्याला आहे ना तांदळाचं भाकरी करायचं आहे त्यासाठी आपण उतवणी घालणार आहोत. त्यासाठी आपण इकडं गरम पाणी घालते. हे बघा आता आपण इकडं काटवट घेतलेले आहे. काटवटमध्ये आहे ना आपण इकडं तांदळाचं पीठ घेतलेले आहे ते घालूया. बघा आता आपल्याला आहे ना ह्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळं ना भाकरीला चव चांगलं येते. त्यामुळं मी थोडंसं इथं मीठ घातलेले आहे. सगळं आपण एकजीव करून घेऊया. सगळीकडे मीठ आहे लागला गेला पाहिजे. आता आपण एक आहे ना असं हुंडा करूया. असं आपल्याला गोल करून आहे ना ह्यामध्ये आपण इकडं चुलीवरती तवामध्ये आपण गरम पाणी आपण आहे ना गरम व्हायला ठेवलं होतं. तर चांगलं असं पाणीसुद्धा गरम झालेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. उतवणीसाठी ना चांगलं असं पाणी उकळायला पाहिजे. हे बघा आता पाणी आपण तर घालूया. आणि परत आपण आहे ना चुलीवरतीच ठेवूया तवा. आणि इकडे आपण उलतान घेतलेले आहे. उलतानचं आहे ना आपण अगोदर आहे ना सगळे हे पीठ आपण गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. असं आपण उतवणी घालून आहे ना पूर्ण असं आपण सगळं पीठ आहे ना असं हे गरम पाण्यामध्ये सगळे एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण हे उलतान आपण बाजूला काढूया. हे बघा आता आपण ह्यामध्ये ना थोडं थोडं आपण गार पाणी घालून आहे ना आपण पीठ चांगलं असं हे मळून घेऊया. हे बघा आता आपण पीठ आहे ना चांगलं असं मळून घेतलेले आहे. मस्त असं मौसूद आहे ना हे मळून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामधलं थोडंसं आपण पीठ घेऊया. आणि मी पीठ आहे ना बाजूला ठेवते. आणि आता आपल्याला भाकरी करण्यासाठी ना आपल्याला थोडं गोळा घ्यायचं. बघा या पद्धतीने मी तर गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता आपण थोडंसं खाली आहे ना पीठ घालूया. आणि त्याच्यावरती ठेवून आहे ना आपण चांगलंसं भाकरी थापून घेऊया.
आता इकडं चुलीवरती तवासुद्धा गरम झालेला आहे. तर आता आपण ह्या तव्यामध्ये आहे ना आपण हे भाकरी घालूया आणि ह्याला आपण पाणी लावून घेऊया. आणि एक अर्धा मिनटानंतरच आपल्याला ते भाकरी आहे ना पलटी करून घ्यायचं. तोपर्यंत मी इकडं दुसरा गोळा तयार करून घेते. तर आपण हे पलटी करून घेऊया. हे बघा आता चांगलं असं भाजलेलं आहे. तो खालचा बाजूपर्यंत आहे ना मी इकडं दुसरं भाकरी थापून घेते. त्याच पद्धतीने आपल्याला भाकरीने थापून घ्यायचं. बघा आता आपण हे भाकरी थापून घेतलेली आहे. तर आपण हे भाकरी भाजले का नाही बघूया. हे बघा आता चांगलं असं भाकरी भाजलेली आहे. आता आपण हे पलटी करून आहे ना आपल्याला भाकरी आता चांगलं असं हे भाजून घ्यायचं. पूर्ण असं सगळी बाजूने आहे ना आपल्याला असं भाकरी हे भाजून घ्यायचं. हे बघा आता मस्त आहे ना असं टम्मस आहे ना भाकरी फुगलेली आहे. हे बघू शकताय सगळं कडेपर्यंत ना चांगलं असं भाकरी फुगलेली आहे आणि सगळी बाजूने ना चांगलं असं भाजलेले आहे. बघा सगळी कडेपर्यंत ना चांगलं असं भाकरी फुगलेले आहे. असं फुगलं ना भाकरी मस्त मऊ लुसलुशीत असं भाकरी हे तयार होतात. आता आपण हे काढून घेऊया. आणि आपण इकडे दुसरं एक भाकरी थापून घेतलं होतं ना ते आपल्याला तव्यामध्ये घालायचं आहे. त्यालासुद्धा आपल्याला पाणी लावून आहे ना चांगलं असं आपल्याला भाकरी हे भाजून घ्यायचं आहे. आणि ह्याच पद्धतीने मी हे सगळं भाकरी करून घेणार आहे. हे बघा मस्त आहे ना तांबडा पांढरा रस्सा तयार झालेले आहे. आणि इकडे चिकन सुद्धा तयार आहे. आणि इकडे बघू शकताय हे तांदळाचं भाकरीसुद्धा मी तयार करून घेतलेले आहे. तर आता आपण ताट तयार करून घेऊया. अगोदर मी इकडे घेते पांढरा रस्सा. बघा आता आपण इकडे एक वाटीमध्ये आहे ना पांढरा रस्सा घेऊया. तांबडा रस्सा घेते. तर मस्त आहे ना असं झणझणीत आहे ना हे तांबडा रस्सा तयार आहे. इकडे आळणी सुद्धा घेतलेली आहे. तर आपण चिकन सुक्का घेते. बघा आता तांदळाचं भाकरी मऊ लुसलुशीत असं आहे ना हे भाकरी आहे. आणि इकडे बघा कांदा लिंबू. इकडे आपण भात घेतलेले आहे. तर आपण इकडे मध्ये भात घेऊया. बघा आता भात घेतलेले आहे. मस्त आहे ना खाण्यासाठी ताट तयार आहे. मंडळी मस्तपैकी का नाही इकडं ताट तयार झालं. मस्तपैकी तांबडा पांढरा रस्सा आळणी आणि चिकन सुक्कं आणि तांदळाची भाकरी सोबत भात विदा कांदा लिंबू सहित का नाही मस्त परिपूर्ण असं हे ताट तयार झालं. आता खायची फक्त बाकी आहे बघा. आता कसं तोंडाला पाणी सुटाले एवढं सगळं समोर ठेवल्यावर आणि त्यात बकेलेला माणूस म्हणल्यावर येळ करून चालत नाही मंडळी. पाठदिशी प्रश्न विचारतो बघा. आजचा प्रश्न नीट आहे का. आज जवळपास 4 पदार्थ बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये तांबडा रस्सा पांढरा रस्सा त्यानंतर चिकन सुक्का आणि तांदळाची भाकरी. या 4 पदार्थामध्ये कोणत्या पदार्थामध्ये तुमच्या वहिनींनी वेलदोडा वापरलेला आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका मंडळी. आज केलेल्या 4 पदार्थापैकी कोणत्या पदार्थामध्ये तुमच्या वहिनींनी वेलदोडा वापरलेला आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट करणार त्यांच्यासाठी मिळणार आहे आपला गावाकडची टेस्ट मसाला. व्हिडिओ तर तुम्ही व्यवस्थित बघितला असणार आहे त्यामुळे उत्तर पण द्या आणि जिंका आपला गावाकडची टेस्ट मसाला. चला मंडळी आता सुरू करूयात ताव मारायला. हे घ्या हो. हो तू बी घे की. नाही मी घेतो नंतर. तुम्ही घ्या आणि कसं झालंय मला सांगा. हो तर मंडळी बघा इकडं मस्तपैकी का नाही तयार झाले. आता कसं आहे माहिती आहे काय मी एकदा जेवायला चालू केलं नंतर मी बोलत नसतो कारण असा पदार्थ झाल्यावर बोलून चालत नसतंय. त्यामुळं आधीच सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि व्हिडिओला आपलं लाईक करा भरपूर शेअर करा आणि चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला मंडळी भेटत राहूयात आपल्या अशाच नवनवीन रेसिपीसह गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर.
धन्यवाद. आता या जेवायला मंडळी. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.